हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. हा आहे नागपंचमीचा दुसरा दिवस. श्रीयाळ षष्ठीचा हा कार्यक्रम आहे. यालाच भुलोबा किंवा शिराळ असंही म्हटलं जातं. ही सुंदर अशी मूर्ती इथे बनवून ठेवली होती आणि आम्ही ती घरी घेऊन जाण्यासाठी इकडे आलो होतो. शंकर शोभे उमा वेल्लाळ जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू तुझं कर्पूर गौरा जय देव जय. आम्ही सर्वांनी छान अशी पूजा आणि आरती करून घेतली. या दोन्ही भावंडांनी पण छान असा नमस्कार केला. खूप सुंदर मूर्ती बनवली आहे खरं तर त्यांनी. आणि इथे बघू शकता बैलजोडी आणि गणपतीच्या मूर्तीज पण त्यांनी खूप छान बनवल्यात. त्या दोन्ही मामा मामींना छान असा आहेर केला आणि आम्ही आता हे मूर्ती घेऊन घरी जायला निघणार होतो. या मूर्तीवरती ज्या नागपंचमीच्या लाह्या असतात म्हणजे मुरमुरे असतात ते टाकत टाकत घरी न्यायचं असतं, म्हणजे त्याचा खूप मान असतो. आणि मग असं मस्त बँड वगैरे पण चालू होता आणि आम्हाला आता ही मूर्ती घरी घेऊन जायची. घरापासून दूर असल्यामुळे आम्ही सगळे येताना गाडीमध्येच आलो होतो आणि म्हणून परत पण आम्ही गाडीमध्येच जाणार होतो. अंशुलचं मात्र बँडला बघून खूप खुश होता तो. त्याला मात्र सोबत पायी जायचं होतं. दरवाजावरती छान अशी पूजा आरती करून घेतली, स्वागत केलं आणि घरात नेलं. सुरुवातीला आम्ही ठरवलं होतं की बाहेर ठेवायचं, मग नंतर असं ठरलं की नाही, नको, घरातच ठेवायचं. पाऊस वगैरे आला तर बाहेर प्रॉब्लेम होईल, म्हणून मग आम्ही घरातच रांगोळी वगैरे काढून घेतली आणि छान अशी मूर्तीची पूजा केली. मागच्या वर्षी पण आम्ही इथेच केलं होतं. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते नमस्ते नरेश्वर भगवान की जय. आता लावायचं की नंतर लावायचं? निवद दाखवून घ्यायचं ना बाई. निवद दाखवून घ्यायचं. यावेळी आम्हा घरच्या बायकांना पूजा अलाउड नव्हती, कारण आमच्या घरी क्यूटशी प्रिन्सेस आली आणि तिला येऊन फक्त 4 दिवस झालेत आणि 5 दिवस पूजा करायची नसते असं, म्हणून मग या माझ्या आत्ते सासूबाई आणि ननंदबाईंनीच पूजा वगैरे सगळं करून घेतलं. नंतर ही पूजा झाल्यानंतर सगळ्यांनी असे छानसे पारंपरिक गाणे म्हटले. कृष्ण झाला नाही आम्हा कृष्ण झाला नाही ग आम्हा कृष्ण झाला नाही आम्हा कृष्ण यार देवा म्हणला राजाबाई भीमका सांग दादा सूर्याचं मोल इथं बाई बाई म्हणता, इथं बाई म्हणावं पडलं, माझं बाई राहिलं. छोटी आता दिल्लीलाच आहे ना, त्या सहीसाठी बिस्कुट आहे. तुमचा ब्लॉग कधी येईल तिच्या? अश्विनी तुम्हारा ब्लॉग रेगुलर देखती हूँ। अच्छा लगता है। फोटो नाही ब्लॉग करते, आपला आवाजच नाही तिथे पडते. या माझ्या आत्ते सासूबाई, त्यांना सगळे बाईच म्हणतात. बाईंच्या या सगळ्या फ्रेंड्स आल्या होत्या. ज्या बसलेल्या आहेत त्या त्यांच्या लहानपणीच्या फ्रेंड्स आहेत आणि ज्या उभ्या आहेत त्या त्यांच्या आत्ताच्या करंट फ्रेंड्स आहेत. त्या मेडिटेशनबद्दल सगळ्यांना माहिती सांगत होत्या, त्यांचा जो प्रोग्राम आहे त्याबद्दल.
आणि सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं आणि त्या आल्या म्हणून या कार्यक्रमाची शोभा अजून खूप जास्त वाढली. त्या सगळ्या माईंना पण भेटत होत्या. मायला पण खूप छान वाटलं आणि आजच्या कार्यक्रमात माय आजींनी सगळ्यात जास्त गाणे म्हटलेले आहेत. म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याच म्हणत होत्या, कारण आम्हाला तर कुणाला गाणे येतच नाहीत. सो त्यांचे जे पारंपरिक गाणे होते ते सगळे आम्ही त्यांच्यासोबत म्हणत होतो फक्त. त्यांनी हा प्रोग्राम खूप एन्जॉय केला आहे. अंशुलनी पण सगळ्यांसोबत छान नाश्ता एन्जॉय केला. आता भुलोबाला न्यायची वेळ झाली होती, बराच वेळ झाला होता. जोपर्यंत इथं असतात भुलोबा तोपर्यंत गाणी म्हणावी लागते. मग गाणी संपली आणि बराच वेळ झाला, म्हणजे 8 वाजले होते, म्हणून मग न्यायला निघालोत आम्ही सगळे. आणि आता सगळे भुलोबा जेवढे गावातले असतात तेवढे सगळे मारुतीच्या मंदिरावरती एकत्र येतात आणि मग तिथे माणसं म्हणतात गाणी आणि मग तिथून पुढे काळेश्वरला नेऊन विसर्जन करण्यात येतं. मागच्या वर्षी आमच्या भुलोबाला न्यायला लेट झाला होता, पण यावर्षी मात्र फक्त पहिला भुलोबा आपलाच आला होता. आणि मग आम्ही मंदिरात गेलो, थोडंसं दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही इथे काही जास्त वेळ थांबलो नाहीत. अंशुल मात्र इथे मस्त एन्जॉय करत होता. इथून आम्ही लगेच घरी निघालोत. ताई वगैरे गेल्या होत्या काळेश्वरला, तिथे जाऊन त्यांनी छान पूजा आरती वगैरे केली. आम्ही मात्र घरी आलोत, कारण अंशुलला पण जेवण करायचं होतं आणि आनवला पण. घरी आल्यानंतर अंशुलने नागपंचमीचे झोकेही खेळले. तुमच्याकडे भुलोबा असतो का आणि त्याला तुमच्याकडे काय म्हणतात? तुमच्याकडे ही अशीच पारंपरिक गाणी म्हटली जातात का, किंवा कसं सेलिब्रेट केलं जातं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज लगेच बघायला मिळतील. चला मग भेटू अशाच एका छानशा नेक्स्ट